मायमावशी समूहातल्या सर्व बंधू भगिनींना माझा सादर नमस्कार. दृकश्राव्य उपक्रमच्या अंतर्गत मी माझ्या काही कविता सादर करत आहे. इथे सगळ्या विद्वान साहित्यिक आहेत, त्यामुळे ज्या काही माझ्या चुका असतील त्याच्यामध्ये जे काही सुधार करू शकत असेल नक्की सांगाल. स्वागत. एक पहिली कविता. मी पृथ्वी झाले. खूप लहान होते मी चिमणीसारखी चिवचिव करत फुतकत असायची घरभर. खूप लहान होते मी चिमणीसारखी चिवचिव करत फुतकत असायची घरभर. छकुली असं कोणी म्हटलं की ओ द्यायची. याशिवाय ओळख नव्हतीच मुळी स्वतःची. स्व, अस्तित्व वगैरे वगैरे हे शब्दच नव्हते शब्दकोशात चिमुकल्या मनाच्या. आनंदी आनंद असायचा चहूकडे. चंद्र तारे नेहमी ओंजळीत. सूर्यकिरण हातावर घेऊन नाचवताना मुठ्ठीत विस्तीर्ण आकाश असायचं. हळूहळू मोठी होत असताना एके दिवस काय झालं कोणास ठाऊक माझ्या काळ्याकुट्ट रंगात देखील आईला इंद्रधनुष दिसला. माझ्या काळ्याकुट्ट रंगात देखील आईला इंद्रधनुष दिसला. त्या क्षणी दरडावली ती. छकुले आता नाचणं बागडणं बंद. तू मुलगी आहेस याची जाणीव ठेव. मुलगी म्हणजे स्त्रीची जात, आणि तू स्त्री होण्याच्या वाटेवर आहेस. स्वतःला देवी, दुर्गा, लक्ष्मी वगैरे वगैरे म्हणून घेण्याच्या संभ्रमात अजिबात राहू नकोस. नसते पंख पसरू नकोस. हवेत तरंगू नकोस. उंच तर जाऊच नकोस. बाळा, समाजाचे परकोटे तुझ्यापेक्षा खूप उंच आहेत. आणि त्याच्या भिंती खूप खरबरीत आणि जाड. ऐकून हादरलेच मी. बापरे ऐगो म्हणत अक्षरशः विलगले आईला. बघता बघता आनंदी आनंद हवेत पसार झाला. ओंजळ रिकामी एकदम. चंद्र तारे आकाश सगळेच्या सगळे सागर होऊन शिरले माझ्या गर्भात. आणि मी गपगुमान पृथ्वी झाले. आज पृथ्वी झाल्यावर कळतंय, खरंच सोपं नसतं एकाच धुरीवर एकाच दिशेला सतत गरगरत फिरणं. अथक अनवरत. धन्यवाद.